और आपको ब्रीफ कर दूं कि बिल्कुल ये सब आदर्श के ठेकेदार हैं। पिछले 1.5 साल से लड़ाई चल रही है, हजारों की संख्या के अंदर 10,000 ठेकेदार करोड़ों रुपये का 36,000 एजुकेशन होगा सी नहीं लेकिन अब एजुकेशन वो आगे कंटिन्यू ही नहीं कर पाए। कितने सारे ऐसे ह्यूमन इंटरेस्ट पे स्टोरीज किए, उसका सीएम साहब ने एश्योर किए कि पैसा मिलना चाहिए करके। जो भी पैसा अवेलेबल था उसमें से 10,000 25,000 रुपये की वो शुरुआत हो चुकी है, लेकिन जो टोटल फ्रॉड अमाउंट है वो 202 करोड़ रुपये का है। 99 प्रॉपर्टीज उनके एमपीआईडी के अंदर उन्होंने आइडेंटिफाई किए हैं, उसमें से 46 का नोटिफिकेशन आ गया है। 46 प्रॉपर्टीज वो नोटिफिकेशन के लिए भी कलेक्टर साहब और उसके बाद की जो प्रक्रिया है उसको ऑक्शन करवाने के लिए हम ये एक्सपेक्ट कर रहे थे कि वो जल्द से जल्द हो जाए करके, क्योंकि बाकी के जितने भी मेन हर्डल्स है वो पूरे क्लियर हो चुके हैं। इट्स जस्ट अ मैटर ऑफ द कलेक्टर कि मतलब उन्होंने आपको अपॉइंट करके या जिस किसी को भी अपॉइंट कर रहे हैं तो स्टार्टिंग हमारे को कुछ ऐसे जानकारियां हासिल हुई कि मतलब आपके तहसीलदार साहब डिस्क्रीटली हमें ये प्रॉपर्टीज का सेल ऑफ अलाउ कर दे रहे हैं, जबकि आई हैव डॉक्यूमेंट्स टू शो कि जहां पर पुलिस ने आपको लेटर दिया है, जब ये एफआईआर रजिस्टर हुआ सर, तो एफआईआर के वेरी नेक्स्ट डे हमने भी मेड श्योर कि पुलिस ने है तो पूरे मंडल अधिकारी, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर को लेटर दे दें कि जितने भी डायरेक्टर्स, चेयरमैन, बैंक मैनेजर्स जो थे उसमें पद संस्था के मैनेजर्स थे, इनकी कोई भी प्रॉपर्टी का सेल नहीं होगा, फेरफार नहीं होगा। अब सर 3 प्रकरण हमारे हाथ में आए हैं। जटवाड़ा के अंदर राहत पट्टी टाटा, वहां की प्रॉपर्टी के लिए है तो स्पेसिफिक लेटर है पुलिस का कि मतलब ये प्रॉपर्टी इसके अंदर है और इसका फेर ना करेगा उसमें। ये लेटर होने के बावजूद तहसीलदार साहब का क्या इंटरेस्ट है सर कि मतलब वो उन्होंने हियरिंग लेके ही हैज कम टू अ कंक्लूजन कि जिस बंदा है पवन अधाने बोल के, इसकी मदर और फादर 1 साल से है तो जेल में है, हरसूल जेल के अंदर है, वो आदर्श के अंदर डायरेक्टर्स है। पवन अधाने इज डायरेक्टर इन यशस्विनी बैंक। आपके तहसीलदार साहब की कमाई है, व्हाट बेसिस आप इनकम टैक्स के पास से है तो लिए है कि मनी ट्रेल क्या था करके उसमें। तो सर ये सब जितने भी उन्होंने डिसीजंस लिए हैं, आपको ये पुलिस के पास से लेटर आ गया सर कि आपने ये प्रॉपर्टी ट्रांसफर नहीं करना है करके, एंड स्टिल यू डू। और हमारे लिए सर दिक्कत की क्या बात है कि अब जो लेने वाले हैं इसके अंदर प्रॉपर्टी, इसमें एक पुलिस वाले का लड़का है सर, वो पुलिस वाला जो पुलिस डिपार्टमेंट के लिए पैसा इकट्ठा करता है, रिकवरी करता है, काका साहेब पंडित नाम का। सारा पुलिस डिपार्टमेंट जानता है कि साहब वो काका साहेब पंडित का काम जो है वो सिर्फ तो पुलिस डिपार्टमेंट के लिए रिकवरी करना। उसका लड़का 22 साल का है तो एक प्रॉपर्टी खरीद लेता है सर। अब हम जाना किसके पास कि आपका तहसीलदार, रेवेन्यू डिपार्टमेंट आपका ये कर रहा है, पुलिस डिपार्टमेंट का बच्चा खरीद ले रहा है। सर ये यशस्विनी का दूसरा मैटर है। एफआईआर वाज रजिस्टर्ड ऑन
ऑक्टोबर 2023, सर ये आपको भी सुनने के लिए, ऑक्टोबर 2023 ला यशस्विनी मध्ये FIR रजिस्टर्ड झाली. आता ते FIR मध्ये 16 लोकांचं नाव आहे सर. तो 16 लोगों के नाम के अंदर है तो 14वां नंबर नाम जो है सर वो यशस्विनी बैंक का मैनेजर, चीफ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक वो था गणेश नाना साहेब शिंदे. ये आपके FIR के अंदर है सर. अक्टूबर 2023 को FIR रजिस्टर हुई. अब ये जमीन जो है, ये जमीन जब बेची गई तो उसमें है तो सर ये तहसीलदार साहब का ये ऑर्डर पढ़िएगा सर इसके अंदर. मॅडम, आपल्याला पोलीस उपनिरीक्षक SID पथक पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक स्वयंचो सदर पत्रानुसार फेर न घेण्याबाबत कळविले होते नाही. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक दिनांक 24/11/2023, 24/11 नोव्हेंबर 2023. FIR कधी झाली सर? ऑक्टोबर मध्ये. नोव्हेंबर मध्ये यांचे PI पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये काय लिहितं, सदर पत्र आधारे कळविले आहे की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे जे 14 नंबरचे आरोपी आहेत हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. सबब त्यांच्या मालकीची क्षेत्र 3 एकर 73 जमिनीचे फेरफार बाबत आपल्या स्तरावर उचित कारवाई. त्यांचे जे ऑफिशियल PA आहे, आता ते माझ्यावर अब्रू नुकसानीचं काय दावा ठोकायचं आहे, 24 तास दिलेले आहे त्यांनी ठोकले असते, ते त्यांचे PA आहे. यांनी घेतली जमीन. हे अजितदादा सोबत मागे उभे आहे. कोणी उभे राहू शकत नाही सर. ऑफिशियल PA आहे तर त्यांनी घेतली. आता त्यांचं नाव आल्यानंतर मलाही माहित आहे की पोलिसांवर कशा दबाव येईल, प्रशासनावर कशा दबाव येईल. मग हे लोक कुठे जाणार? इट्स ऑब्वियस सर. मतलब एक मंत्री है, आपको भी अपनी नौकरी संभालने का, सबको अपनी अपनी नौकरी देखने का है उसके अंदर, और इनके ऊपर एक्शन लेंगे सर. जो CM के साथ खड़े हुए हैं, जो देवेंद्र फडणवीस के बाजू बैठे हुए हैं, ऑफिस जाना कहाँ पे मुझे ये बता दीजिएगा. हमारा तो कोई लेना देना नहीं है. ये लोगों को अगर पैसा नहीं मिलेगा तो हम जाएं किसके पास? पुलिस के पास जाए तो पुलिस है तो बोल रहा है कि नहीं आरोपी नहीं है करते. आता संभाजी पवारने याच्यामध्ये काय घेतलं असेल, किंवा संभाजी पवारचा तो फ्रंटमॅन आहे का की त्यांनी घेतलेले आहे तुमच्या PSI त्या ऑर्डर मध्ये सर. मतलब इतना कॉन्ट्रॅडिक्शन कसा होऊ शकतो की तुमच्या PSI म्हणता की फेरफार करू नये, PI म्हणता की नाही तो आरोपीच नाही आहे. मग FIR कोणी लिहिलं? मी लिहिलं का? तुमचं नाव ते ऍड केलेलं आहे, नाव जे आहे कुणाचं, कोणी केलेलं आहे सर? लोगों का विश्वास खत्म हो जाएगा. सही बता रहे हैं सर, लोगों का विश्वास. ये सब और गरीब लोग हैं, ये मरने और मारने दोनों के लिए तैयार. मैडम, मैं आपको क्लियर बता रहा हूँ सर. मैंने इनको कैसा संभाल के लेके आया है मेरे को मालूम है सर. जिंदगी भर की कमाई है सर, 5 लाख 10 लाख. तहसीलदार साहब तो रेती के अंदर कितना रोज लेके जाते होंगे, उनकी जिंदगी भर की कमाई है सर. बात तो सच में मेहनत की है, उनकी कमाई सारी. आज पावड़ा उनका क्या है, पाड़वा है. तो आप सोचिएगा आणि किती पैसे सर, 10 लाख कोणाचे, 15 लाख, 20 लाख, 2 लाख. सर एक महिला जो चढ़ी थी मैडम गेट के ऊपर, आपने लास्ट टाइम जब हमारे ऊपर आंसू गैस छोड़े थे सर ने, तो वो महिला के कितने पैसे थे पता है? 8,000 रुपये. 8,000 रुपये सर. ते 8,000 रुपये तिला जेव्हा परत मिळाले तर तिचा आनंद काय होतो? 8,000 साठी. आता सर याच्या बाबतीत आमची अपेक्षा हे आहे, अधिकारी प्रामाणिक असेल तर तहसीलदारावर FIR रजिस्टर करायला पाहिजे. पोलिसांना नाही तर त्यांना वर्दी घालवा आणि त्यांचं खाकी वर्दी द्या त्यांना, की त्यांना म्हणा की तू तहसीलदार आणि IO पण तू, पोलीस कमिशनर पण तूच इन्व्हेस्टिगेशन कर, तूच निर्णय घे. प्रॉपर्टी जी आहे ती MPID मध्ये आहे, हे विकण्यात येऊ नये.
12 ठेवीदारांनी सर पत्र लिहिले होते आणि सर सगळ्यात चांगली गोष्ट सर, आज आप आंसू गैस तो नहीं छोड़ेंगे ना हमारे सर, तो मैं आपको ये बात पूछ रहा हूँ सर, पवन अधाने यशस्विनी मध्ये ते सर मुख्य आरोपी आहे. ही हॅज बीन डिक्लेअर्ड एब्स्कॉन्डिंग, फरार घोषित करण्यात आलेला आहे पोलीस डिपार्टमेंट कडून. तहसीलदार कडे जेव्हा हिअरिंग होती तर ते हिअरिंग मध्ये उपस्थित राहतो आपल्या शेजारी आरोपी जे आहे, मुख्य आरोपी जे पोलीस म्हणतात की ते फरार आहे, ते ऍब्स्कॉन्डिंग आहे, ते हिअरिंगला उपस्थित असतात तहसीलदार, कारण त्याला विकायची आहे प्रॉपर्टी. मग त्याला पोलीस फरार आहे सर अजून. हो अजून सर काय असते ते तपास वेगळा असतो ना, त्यामुळे आम्हाला माहित नाही. उधर है ना ईओडब्ल्यू की तरफ कोणी असो मॅडम, काय हे मतलब अगर ब्लॅक शीप है डिपार्टमेंट के अंदर ते सगळं वर्दीवर घेतं, म्हणजे दाग जे येतं ना ते सगळं वर्दीवर घेतं. आम्ही रिस्पेक्ट करतो आपल्याला, पण असं नाही आहे की ते ईओडब्ल्यू चं आहे, आमचं काही देणं घेणं नाही. आम आदमी को कोई समजतात, पुलिस समजता हमको. आप ईओडब्ल्यू के है, कोणत्या डिपार्टमेंट के है सर? आता तुम्ही सांगा ना मला, इथे हिअरिंग मध्ये उपस्थित राहतो आणि पोलीस म्हणतो की नाही ते फरार आहे. म्हणजे ऐसा है सर कि मतलब 1 साल के बाद है तो अब धीरे धीरे हाईकोर्ट है तो इनको सबको है तो बेल ग्रांट कर रहा है, कंडीशनल बेल. अंदर रहने के बाद है तो इनकी अगर ये हालत है सर, तो बाहर आने के बाद ये लोग क्या करने वाले? सर हमको एक्सप्लेनेशन आप तहसीलदार साहब के पास से दिलाइए सर. सर आम्हाला ज्यावेळेस आरोपी मानकापे अंबादास आम्हाला काय म्हणत होता माहिती का, कायद्याने भेटा. आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जात होतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यावेळेस आमची एफआयआर नोंद नव्हती. साहेबांमुळे त्यांच्यावर एफआयआर फाडल्या गेली. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे सर. त्यावेळेस तोडफोड झाली, लोकांचा आक्रोश झाला, ते लोक आत्महत्या केली. आणि त्याच्या कोकणवाडीमध्ये सर मारामारी झाली होती, त्यावेळेस सुद्धा कोणी ऍक्शन घेतली नाही, फक्त साहेबांनी ऍक्शन घेतली. 16 सप्टेंबरला सर आम्ही एवढा मोर्चा काढला होता. 3 मंत्री आले होते, आम्हाला आश्वासन देऊन गेले का तुमचा पैसा 1.5 महिन्यामध्ये देऊ. सर 1.5 महिन्याचं 1.5 वर्ष झालं, 1 रुपया सुद्धा नाही. काय सर असं कुठं लिहिलेलं आहे का गरीबाचा मुलगा कधी सीए होऊ शकत नाही, कधी कलेक्टर होऊ शकत नाही, कधी डॉक्टर होऊ शकत नाही का? मला 2 लेकर आहे सर. मी आज नारळ विकून माझे 2 लेकर शिक्षण पैसा कमवते. माझं पण स्वप्न आहे माझा मुलगा सीए हो, माझा मुलगा मोठ्या पोस्टवर जाऊ. का गरीबाचा मुलगा सर राजकारणामध्ये जात नाही? कारण मी गरिष्ठ राजकारण चालतो सर. जे प्रॉपर्टी जे आपण हिअरिंग घेऊन पोलिसांनी पत्र देऊन सुद्धा आदेशाबद्दल आमचा फक्त एकच प्रश्न आहे की पोलिसांनी आपल्याला पत्र दिले होते की आदर्श यशस्विनीच्या संदर्भात कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार होऊ नये, हे लिखित मध्ये दिले होते. या प्रकरणात दिलं होतं, बाकी प्रकरणात तुम्हाला काय माहिती नाही. या प्रकरणात काहीतरी होतंय का आणि सुनावणी घेऊन आपण निर्णय दिले? नाही, हे काय उत्तर आहे? काहीतरी होतं मला, मी आपल्याला दाखवतो. त्याच्यामध्ये पोलिसांनी स्पष्टपणे दिलं होतं की नावासहित दिलं होतं की पवन अधाने, सविता अधाने यांच्या नावाने, मानकापे यांच्या नावाने जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्या कोणत्याही रजिस्ट्री फेरफार होऊ नये. असा असून मध्ये आपण काय लिहितो की म्हणजे ते लोकांनी कोर्टामध्ये जायचं. मग पोलिसांची वर्दी आपण घालू ना साहेब, आपण कशाला आम्ही पोलिसांकडे जाऊ? तर आम्ही इनडेफिनेट हंगर स्ट्राईकवर सगळ्यांना घेऊन बसणार आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे आमच्याकडे. म्हणजे असं नाही आहे की आम्ही काही आरोप करत आहे. धामणगावची जे प्रॉपर्टी आहे, धामणगावची प्रॉपर्टी मध्ये PSI ने तुम्हाला लिहिलेले आहे की फेरफार करू नये. धामणगाव मेरपासून पिसा देवीचा याच्यात पण ऑब्जेक्शन होतं ना. म्हणतात पिसा देवी मध्ये ठेवीदारांनी 12 ठेवीदारांनी लिखित मध्ये दिलं होतं. त्यांनी क्लॅरिफिकेशन मागितलं का?
पोलिसांकडून की हे प्रॉपर्टी सुद्धा आलेली आहे का. आपण जजचं हिअरिंग घेण्याचा अधिकार आहे ना. क्वासी ज्युडिशियल आपल्याला लिखित मध्ये दिले तर त्यांनी क्लॅरिफिकेशन मागितलं का पोलिसांकडून की बाबा हे पण प्रॉपर्टी आलेली आहे विकण्यासाठी, की फक्त विकणाऱ्या आपल्याकडे आला आणि आपण ऑर्डर पास करून दिलं. दोन्ही फेरफार पुनर्विकासासाठी करू आणि दोन रद्द करून टाकू 1 दिवसात. नाही साहेब, असं नाही आहे. आता किती प्रॉपर्टीज आहे हे म्हणता की माझे धामणगाव माझ्याकडे नाही आहे. आता आमच्याकडे जे प्रॉपर्टीज आलेली आहे त्याच्यापैकी 3 प्रॉपर्टीज आम्ही दाखवले. मी आपल्याला एक प्रश्न सोपा विचारतो. PSI साहेबांनी आपल्याला पत्र दिले कोणत्या प्रॉपर्टी मध्ये? या प्रॉपर्टी मध्ये गणेश नानासाहेब शिंदे, त्याच्यामध्ये PSI म्हणतो की नाही, PI म्हणतो की नाही, म्हणजे या दोघांमध्ये आता त्यांच्याकडे प्रकरण आलेलं आहे. 2 डॉक्युमेंट त्यांच्या समोर आहे सर. एक PSI म्हणतो की फेरफार चालू आहे, त्यांनीच लिहिलेले आहे. PI म्हणतो की ते आरोपीच नाही आहेत. मग त्यांच्या जजच्या कुर्सीवर बसल्यानंतर त्यांनी क्लॅरिफिकेशन मागायला नको होतं का? आणि हे FIR मी रजिस्टर केलं सर. हे नाव मी टाकलेलं आहे. आरोपी 14 नंबरचा आरोपी जे आहे मी टाकलेला आहे का? माझाच प्रस्ताव देतो, रद्द करू. इतकं सोपं थोडी आहे साहेब, तुम्हाला सोयी सोडणार आम्ही. असं थोडी असतं की इम्तियाज जलीलने आणलं आणि आम्ही पुन्हा ते करत आणायचं. आम्ही कलेक्टर साहेबांना सर प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांच्यावरही FIR रजिस्टर करायला पाहिजे. प्रामाणिकपणे आपण कलेक्टर साहेबांना मी सांगणार आहे. असं होत नाही साहेब की मी प्रकरण आणल्यानंतर तुम्ही हे सांगणार की हो मी परत घेणार आहे. आता परत नाही घेत म्हणलं, पुनर्विकासासाठी करू, ते फेरफार रद्द करण्यासाठी. नाही, जेव्हा केलं साहेब त्यांनी विकून टाकलेली आहे. पिसादेवीची जागा कालिका स्टील जे जालन्याचे आहे सर. देशातले सगळे श्रीमंत लोकांमध्ये आले ते गोयल साहेब, त्यांनी घेतली. 5 कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यू आहे त्याची. हे पैसे आले असते तर त्यांच्याकडे गेले असते ना. मग फेब्रुवारी मध्ये यांनी ऑर्डर दिल्यानंतर 4-5 महिने कशा थांबले ते? का त्याचा फेरफार झाला नाही हे प्रश्न त्यांना विचारा. काहीतरी होतं ना त्याच्यामध्ये झोल. नाही तर तहसीलदार साहेबांचा आदेश आल्यानंतर मंडल अधिकारी तलाठी त्यांनी 1 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 1 महिन्यामध्ये करायला पाहिजे. 4-5 महिने कशाला थांबले? कारण त्यांना माहित होतं की हे जे ऑर्डर पास झालेला आहे हे बरोबर नाही आहे, आम्ही पण अडचणमध्ये येणार आहे. खऱ्या अर्थाने तर तिघांवरही मतलब FIR रजिस्टर व्हायला पाहिजे. आपण निर्णय द्या साहेब, नाही तर आम्ही तर काय हे देशातले सगळे जे मोठे उद्योगपती आहेत त्याच्यापैकी हे लोकांचे पैसे कधी मिळणार आहेत यांनी ऐकलं. आणि माझा खूप विश्वास आहे या पोलीस कमिशनरांवर. नवीन आलेले आहे आणि सुरुवातीपासून त्यांनी मला अनेकदा हे आश्वासन दिलेले आहे की आउट ऑफ द वे जाऊन ते आदर्श जे ठेवीदार आहेत त्यांचे जे पैसे अडकलेले आहेत ते पैसे परत देण्यासाठी माझ्या वतीने जे मदत लागते ते मदत करायला तयार आहे. अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे. आज जेव्हा आम्ही ते सगळे डॉक्युमेंट त्यांना दिले तर त्यांचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही कालचे व्हिडिओ बघितलं होतं, जे काल मी बोललो होतो
चलिए, आदर्श का जो घोटाला हुआ था उसके बाद पता चला कि आदर्श के ही डायरेक्टर्स चेयरमैन जो है वो यशस्विनी पत संस्था के अंदर है, फिर वही डायरेक्टर्स जो है वो कृष्णा पत संस्था के अंदर है। यानी कि इनका धंधा हो गया था कि बहुत सारे पत संस्था खोल देना, लोगों को लालच दिलाना कि हम इतना इंटरेस्ट रेट देंगे। ये मामले के पीछे हम पिछले 1.25 साल से लगे हुए हैं और हमारी कोशिश ये है कि जो गरीब लोग हैं जिन्होंने अपने जिंदगी भर की कमाई इसमें डाले हैं उनका पैसा उन्हें मिलना चाहिए। मुझे इस बात की खुशी है कि पूरे महाराष्ट्र के अंदर आदर्श नागरिक पत संस्था ये एक ऐसी पत संस्था है कि जहां पर पहली मर्तबा किसी पत संस्था के ठेवीदारों को, डिपॉजिटर्स को उनका पैसा मिलना वापस हो रहा है उसमें, चाहे वो 10,000 हो, 25,000 हो, अब वो 2 लाख शुरू करेंगे, फिर 5 लाख शुरू करेंगे, तो ये पैसा धीरे धीरे लोगों को मिलना शुरू हो रहा है। ऐसे कई सारे पत संस्था है जो कई सालों से डूबी हुई है लेकिन उनके पीछे कोई पड़ा नहीं है, इसीलिए उन्होंने अपने यहाँ कैसा मैनेज करके प्रशासन को, पुलिस को, डीडीआर ऑफिस को मैनेज करके वो पैसा लेकर गायब हो गए हैं। आदर्श के लिए हमने इनसे वादा किया था इनका 1-1 रुपया वापस करेंगे। अब ये मामला जब यहां तक पहुंच गया है कि एमपीआईडी का ऑर्डर आ गया, एमपीआईडी के कई सारे प्रपोजल, 100 प्रपोजल्स डीजी ऑफिस के अंदर पड़े हुए हैं, सिर्फ आदर्श का नोटिफिकेशन हम निकालने में कामयाब हुए। अब वो वक्त आया था कि एमपीआईडी के अंदर जितने भी आदर्श की प्रॉपर्टीज है उसका लीलाव करके ये पैसा वापस इन्हें दिया जाना है। तो अब पता चल रहा है कि जो फरार आरोपी है वो फरार आरोपी तहसीलदार से मिलकर ये प्रॉपर्टी बेचने का काम कर रहे हैं। ऐसे 3 प्रॉपर्टीज हमारे सामने आए जिसके पूरे दस्तावेज लेकर आज हम कलेक्टर ऑफिस के अंदर आए। कलेक्टर ऑफिस के अधिकारियों को हमने पूरा बताया, फिर पुलिस कमिश्नर के पास गए, उनको पूरा बताया कि किस तरीके से। हैरानी की बात यह है कि पुलिस वाले का लड़का भी है तो ये प्रॉपर्टी खरीद रहा है, जालना के एक धन्ना सेठ भी ये प्रॉपर्टी खरीद रहे हैं, और हद तो ये हो गई है कि सहकार मंत्री जो इस जिले से ताल्लुक रखते हैं, इस शहर से ताल्लुक रखते हैं, उनका पीए भी ये जमीन खरीद ले रहा है। तो अब सवाल ये पैदा होता है कि इतने बड़े बड़े लोग अगर ये जमीन खरीद रहे हैं तो इनका पैसा इन्हें वापस कब मिलेगा करके। तो हमने ये जब शिकायत दर्ज कराई तो तहसीलदार को बुलाया गया और तहसीलदार ने पूरे डॉक्यूमेंट्स देखने के बाद 3 मिनट के अंदर उसने ये कहा कि ठीक है, मैं वापस ये प्रॉपर्टीज वापस लेके आ जाता हूं जिसने बेचे हैं करके। हमने कहा कि नहीं, तुम्हारे ऊपर तो एफआईआर रजिस्टर होगी, तुम्हारे ऊपर केस रजिस्टर होगा। इसका मतलब यह है कि जो प्रॉपर्टी हमारे सामने आ गई तुमने बेईमानी करके है तो ये सब इसके अंदर फेरफार कर डाले, और जब हम सामने लेकर आए तो तुम हमको ये कहते हैं कि नहीं मैं वापस लेकर आ जाऊंगा। हमने फिर पुलिस कमिश्नर को ये बताया और उनसे ये मांग की कि अगर आपके लेटर देने के बावजूद भी अगर ये फेरफार हो रहा है तो इससे साफ जाहिर होता है कि यहाँ के अधिकारी जो है ये पैसा लेकर ये सब धंधा कर रहे हैं। पुलिस कमिश्नर ने आश्वासन दिया है कि मैं ऑलरेडी हमारे पुलिस डिपार्टमेंट के अंदर जो कोताही हुई है तो उसके खिलाफ हमने इंटरनल इंक्वायरी ऑलरेडी ऑर्डर कर दिए हैं, और जो अधिकारी कलेक्टर ऑफिस से संबंधित है उनके खिलाफ एफआईआर रजिस्टर करने के लिए कलेक्टर के साथ चर्चा करके उन्होंने ये आश्वासन दिया कि हमें एफआईआर रजिस्टर करना इसलिए भी जरूरी है ताकि ऐसा कोई दूसरी जगह के ऊपर भी ये प्रॉपर्टी बेची जा रही है तो सब अधिकारी को मालूम पड़ जाना चाहिए कि ये प्रॉपर्टी जो है ये बेच नहीं सकते है करके। अब कल जब मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि माननीय हमारे सहकार मंत्री अतुल सावे साहब के पीए ने भी ये प्रॉपर्टी खरीद ली है करके, तो आज उन्होंने एक पेपर के अंदर बयान दिया और ये कहा कि इम्तियाज जलील झूठ बोल रहा है करके, और मैं इम्तियाज जलील के खिलाफ मानहानि का दावा कोर्ट में दायर करूंगा। उन्होंने कहा कि जो बंदे ने प्रॉपर्टी ली है वो मेरा पीए है ही नहीं करके। तो मैं मेरे मित्र अतुल सावे साहब को बताना चाहता हूं कि इम्तियाज जलील जब मुंह खोलता है तो जब तक उसके पास पुरावे नहीं रहते हैं तो मुंह नहीं खोलता हूं। अब अगर आप ये कह रहे हैं कि आपका पीए नहीं है तो मैं आपको कुछ तस्वीरें दिखाना चाहता हूं साहब, वो तस्वीरों से ये साफ हो जाएगा। ये गृह निर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांचे सुये सहायक आमचे मित्र श्री उल्हास पाटील
ये आपके स्वयं सहायक है, पीए है। ये आपकी जब मीटिंग हो रही है, जब आपके सरदार के साथ आप बैठे हैं, देवेंद्र फडणवीस के साथ, जो पीछे बंदा पट्टा डाल के खड़ा हुआ है, ये आपका पीए है, वो आपका पीए है, वरना कोई भी जा नहीं सकता है। तो अगर अतुल सावे साहब को मैं चैलेंज कर रहा हूं, 48 घंटे का टाइम दे रहा हूं, अगर है हिम्मत तो मेरे खिलाफ मानहानि का दावा ठोक के दिखाओ, मैं तुम्हारे को अदालत के अंदर दिखाता हूं। ये देखिए, ये महाशय ने गरीबों की प्रॉपर्टी ली है, ये आदर्श के ठेकेदारों की प्रॉपर्टी खरीदी है, और आप कह रहे हैं कि ये मेरा कोई है ही नहीं करके। ये देखिए, ये इनका काम था, ये मुख्यमंत्री ने इनके पैसे दिलाना चाहिए था, देवेंद्र फडणवीस ने दिलाना चाहिए था, जिसके गले में हाथ डाल के खड़े हुए हैं। लेकिन अब जब मामला सामने आ गया तो सीधा कह दे रहे हैं कि मेरे है ही नहीं पीए करके। चलिए, आप केस लड़ाइएगा मेरे खिलाफ, अदालत के अंदर बात होगी। जो कालिका वाला मामला है जालना की, वो भी धरना से देखिए, पिसा देवी के अंदर जो जमीन बेची गई है, उसका मार्केट वैल्यू अगर देखा जाए तो कम से कम वो 4 से 5 करोड़ रुपए की प्रॉपर्टी है। लेने वाले कौन है? तो लेने वाले जालना के गोयल सेठ बोल के है, बता रहे, बहुत बड़े धन्ना सेठ है उसमें। ये ऑर्डर भी किसने पास किया? तो यही तहसीलदार साहब ने पास किया है करके उसमें। तो हमारा ये सवाल है कि तहसीलदार साहब को इतना इंटरेस्ट क्या था, जब उन्हें मालूम है कि ये प्रॉपर्टी बेच नहीं सकते, फेर फार कर नहीं सकते, लेकिन उसने कहा कि भैया मेरे जेब में पैसे आ रहे हैं, मैं ना पुलिस को गिनूंगा ना किसी को गिनूंगा, और मैं मेरा ऑर्डर पास करते रहूंगा। उन्होंने अपना ऑर्डर पास कर लिए है। अब तहसीलदार का वक्त आ गया है कि वो भी घर पे जाके बैठ जाए और वाड़ू का धंधा शुरू कर दे।